अतिशय सुंदर असा ॲप्लिकेशन बेस प्रश्न आहे. जीवाणू खालीलपैकी या यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैविकांना प्रतिरोध करतात. सगळा गेम काय आहे, आपल्या बॅक्टेरियल इन्फेक्शन ज्यावेळेस होतं त्यावेळेस औषध घेऊन सुद्धा त्याच्यावर कुठलाच परिणाम होत नाही का, असा प्रश्न आहे सोप्या भाषेमध्ये. पहिला पर्याय आहे कोशिकांवरील रिसेप्टर्समध्ये बदल करणे. म्हणजेच काय करतात तर अल्टरेशन इन सरफेस रिसेप्टर्स आहे. अँटीबायोटिकमध्ये साधारणपणे बॅक्टेरियाच्या विशिष्ट भागावरती जाऊन काम करण्याची प्रक्रिया असते, पण बॅक्टेरिया ते टार्गेटच बदलतो, त्यामुळे औषधाला कळतच नाही की बॅक्टेरिया कुठे आहे ते. दुसरं आहे MDR पंप. बॅक्टेरिया पेशीमध्ये विशेष एक पंप असतो आणि औषध आत आलं की ते लगेच औषध तो बाहेर फेकून देतो, त्यामुळे औषध साचतच नाही आणि परिणामच होत नाही. तिसरं आहे वेगवेगळ्या एन्झाईमचा स्राव. काही बॅक्टेरिया एन्झाईम्स तयार करतात आणि जे औषधाला तोडतात किंवा त्याच्यामध्ये रासायनिक बदल करतात, त्यामुळे ते औषध इनॅक्टिव्ह होऊन जातं. जसं विषावरती अँटीडोट टाकलं की विषाचा परिणाम कमी होऊन जातो. म्हणून तीनही पर्याय जे आहेत